आगरी महोत्सव 2017 टॉप 10 सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच रवींद्र तरेसर या ठिकाणी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले साहेबांच्या धर्मपत्नी सौ मेघना महेश चौगुले यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुस्वागतम मेघना महेश चौगुले वहिनी, आपला भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच आमच्या आदरणीय नगरसेविका भिवंडी शहर महानगरपालिका पूनम पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दर्शना गायकवाड मॅडम, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। मंडळी, भिवंडी आगरी महोत्सव म्हणजे आगरी समाज, साहित्य, संस्कृती, आगरी समाजाच्या परंपरा आणि खानपान आणि इतर बऱ्याच अंगाने नटलेला भिवंडी आगरी महोत्सव 4थ्या वर्षात पदार्पण करते। या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। भिवंडी टॉप 10। महाराष्ट्र पोलिसांचं मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय। एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भिवंडीतील तमाम नागरिकांच्या संरक्षणाची उत्तम जबाबदारी ते पार पाडत आहेत। भिवंडी आगरी महोत्सव समिती यांच्या वतीने मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतोय। डॉक्टर जय शेळके यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे व त्यांच्या सहभागी होती। तसेच पांडुरंग हिंदर भोईर सर आपण स्टेजवर यायचे। पांडुरंग भोईर सर, देवानंद पाटील साहेब आपण स्टेजवर यायचे। भिवंडी आगरी महोत्सव समितीचे प्रमुख सल्लागार अरुण पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। कुमारी डॉली देवीदास पाटील हिला विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे। राजू अनंत पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। वासुदेव परशुराम गोतारणे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। डॉक्टर मनीषा जयेश शेळके आणि डॉक्टर जयेश मोतीराम शेळके आपण स्टेजवर यायचं आहे। हरिभक्त परायण कबीर महाराज म्हात्रे गुंदवली व्यासपीठावर आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि श्री देवानंद पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। भिवंडी आगरी महोत्सवामध्ये लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून 4 चांद लावलेले आहेत। निश्चितच SSS केबल नेटवर्क राजेशजी शेट्टी, SMP केबल अरुणजी पाटील,
होम केबल मुलुंड, तिसाई केबल कल्याण, ट्रिपल एस मूवी सोनाळे, सत्यवंतरे आणि त्यांची सर्व टीम यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये व्यासपीठा विराजमान भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं भिवंडी आगरी महोत्सव समिती साई सेवकृष्णांच्या वतीने स्वागत आणि सत्कार होत आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. रवी सर, व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान. संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, त्यांच्या समन्वय सल्लागार समितीचे प्रमुख अरुण पाटील साहेब व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करत आहेत. आपल्या आगरी समाजाची जुनी परंपरा, ज्या वाहनाने आपण आपला व्यवसाय करायचो, ही मायेची प्रेमाची भेट, बैलगाडीची ही सुंदर मूर्ती प्रदान करून आपल्या संस्कृतीची आठवण करून देणारा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय आणि स्वागत आणि सत्कार होत आहे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेब. या ठिकाणी भिवंडी पश्चिमच्या सन्मान्य आमदार महेश चौगुले साहेब यांच्या सौभाग्यवती आलेल्या त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. मनोहर एक मिनिट. मी गाडी आहे आपण पुढे यायचंय. 5563 नंबरच्या त्या गाडीचा अपघात तिथे झालाय, आम्हाला मेसेज आलेला आहे. मेघनाताई चौगुले सौभाग्यवती आमदार साहेबांच्या सौभाग्यवती आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर साधनाताई विशुभा माते यांच्या शुभास्ते होत आहे. वेलकम, सुस्वागतम. आजच्या ह्या घोड कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुरू आहे. मनोहर एक महत्वाची सूचना, स्विफ्ट डिझायर गाडी आहे 5563 नंबरची, गाडीचा शोध लागलेला आहे. आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जात आहेत, व्यवस्था झालेली आहे, कोणी जागेवरून हलू नका. भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच सौभाग्यवती दर्शना गायक भिवंडी महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका पूनम प्रसाद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी उपसरपंच मॅडम विनीता विश्वनाथ थळे मॅडम यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते भिवंडी महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका पूनम प्रसाद पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. गाडी नंबर 5353 डिझायर गाडी, आपण मालक त्या ठिकाणी जायचंय. तसेच व्यासपीठावर उपस्थित दर्शनाजी गायकर मॅडम उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान. उषाताई केने यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच व्यासपीठावर विराजमान सौभाग्यवती तन्वी हेमंत पाटील मॅडम, आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. रेश्मा तारे ग्रामपंचायत सदस्य याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तन्वी पाटील मॅडम, भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय नगरसेवक मनोजजी म्हात्रे साहेबांच्या सौभाग्याचं स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय देवेश पुरुषोत्तम पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अरुण पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेश पुरुषोत्तम पाटील साहेबांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सुस्वागतम देवेशजी पाटील, भिवंडी आगरी महोत्सव 2017.
या ठिकाणी उपस्थित कल्याण कोळी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष देवानंदजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। भिवंडी अग्री महोत्सव समितीच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। देवानंदजी भोईर साहेब रामघरत यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। रामघरत साहेब आपण पुढे या। निश्चितच आगरी कोळी समाजाचा उत्सव भरवणारे सन्माननीय अध्यक्ष देवानंदजी भोईर साहेब आगरी महोत्सव 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कोळी समाजाचे ते नेते आहेत, त्यांचं भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। योगेश धन्यवाद धन्यवाद डीजे। भिवंडी आगरी महोत्सव 2017 रसिक प्रेक्षको 2014 सालापासून भिवंडी आगरी महोत्सवाला सुरुवात झाली। प्रत्येक वर्षी भिवंडीतील विविध क्षेत्रातील आगरी समाजातील टॉप 10 क्षेत्रामध्ये आपण विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या यशवंत गुणवंत कलाकारांचं व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार करतोय। आणि या वर्षी सुद्धा अशा 10 मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय। तर पाहूया ते कोण आहेत या वर्षीचे आगरी समाजातील टॉप 10। जोरदार टाळ्या सर्वांसाठी व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि नक्कीच त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। थँक्यू डीजे। मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे। 80% ते 70% जनता अजून शेतीवर अवलंबून आहे। देशाची कृषी सुधारली तर नक्कीच देशामध्ये प्रगती होईल आणि कृषी क्षेत्र हे महत्त्वाचं क्षेत्र आहे। आणि अशाच कृषी क्षेत्रामध्ये भिवंडी तालुक्यातील 2017च्या या आजच्या व्यासपीठावर भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये कृषी क्षेत्रामध्ये निवड केलेल्या आहेत आणि या वर्षीचं नामांकन आहे श्री वासुदेव परशुराम गोतारणे वडवली भिवंडी। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। थँक्यू डीजे। मित्र, यांचा जन्म 1 जून 1964 साली वडवली भिवंडी या ग्रामीण भागामध्ये झाला। शिक्षण इयत्ता 2री प्राथमिक शाळा वडवली। वासुदेव गोतारणे हे शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांचे शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना शेतीकडे त्यांचा कल गेला व ते आज उन्हाळी व पावसाळी अशा दोन्ही हंगामामध्ये शेतीची विविध लागवड करून मोठ्या प्रमाणात भात शेती भाजीपाला पिकवत आहेत। भेंडीपासून 2 ते 2.5 लाखाचे वार्षिक उत्पन्न ते घेतात। त्याचप्रमाणे घोसाळी, काकडी, दुधी भोपळा यापासून 2 लाखाचे उत्पन्न घेत आहेत। भात शेतीमधून 35 ते 40 पोती भात पिकवत आहेत। आता सध्याचे पीक ते भेंडी, घोसाळी, दुधी, काकडी, डांगर, तूर, वाल, चवली इत्यादी भाजीपाला त्यांनी लावला असून त्यांच्यापासून उत्पन्न ते घेत आहेत। आणि अशा यशवंत गुणवंत कृषी क्षेत्रामध्ये पुरस्कार जातोय श्री वासुदेव परशुराम गोतारणे। जोरदार टाळ्यांनी त्यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे। त्यांचं स्वागत आणि सन्मान मी खासदार साहेबांना विनंती करतोय। पहिला आपला कृषी क्षेत्र आहे असा कृषी क्षेत्रामध्ये नामांकित गरीब शेतकरी श्री वासुदेव परशुराम गोतारणे वडवली यांचं स्वागत आणि सन्मान पुरस्काराने केला जात आहे। आणि खासदार साहेबांनी सुद्धा थोडी विचारपूस केलेली आहे। थँक्यू डीजे। हॅलो, यानंतरचा पुरस्कार आहे उद्योग क्षेत्रातील पुरस्कार। नामांकन आहे श्री राजू अनंता पाटील, मुक्काम वळ, तालुका भिवंडी।
त्यांचा जन्म 15 जुलै 1964 साली वळगावी झाला. SSC पर्यंत त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. ते अनंता मास्तर पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे वडील आगरी समाज 25 गाव गटाचे मरेपर्यंत अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. राजू पाटील यांनी इयत्ता 7वी मध्ये असताना किराण्याचे दुकान टाकले व ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथून सामान आणून व्यवसाय करू लागले. त्यानंतर त्यांनी पिठाची गिरणी चालू केली व ती आजपर्यंत चालू आहे. त्यानंतर यांनी रिक्षा घेतली. त्यानंतर नागरिक बँकेचे कर्ज घेऊन ओमनी व्हॅन घेऊन 8 वर्षे चालवली. त्यानंतर त्यांनी राय सुमो घेऊन भिवंडी ते तांबाकाय मुंबई अशी ती गाडी चालवत असताना ते हॉटेल व्यवसायाकडे वळले. ते व्यवसाय करीत असताना त्यांनी बांधकाम व्यवसायात ते उतरले व सरकारी व खाजगी छोटी मोठी बांधकामाची कामे ठेकेदार पद्धतीने करू लागले. आज मितीला ते मोठे मोठे बिल्डिंग, गोडाऊन्स, बंगले यांचे बांधकाम करीत आहेत. तसेच समीर देडिया यांच्या सोबत भागीदाराने पेट्रोल पंप चालवत आहेत. आता यांचे स्वतःचे पेट्रोल पंप आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक धर्मशाळेला शैक्षणिक क्षेत्रात लाखो रुपयांच्या देणग्या देऊन हातभार लावला आणि या महोत्सवाला सुद्धा आज त्यांनी 21,000 रुपयांचं रोख आर्थिक योगदान दिलेलं आहे. अशा गरीब परिस्थितीमधून हा तरुण एक आदर्श उद्योगपती म्हणून आगरी समाजात जन्माला आलेला आहे आणि त्यांनी आगरी समाजाचे नावलौकिक केले आहे. त्यांचे आज व्यवसायातील वर्षाला जवळजवळ 5,50,00,000 रुपयांची उलाढाल त्यांची आहे. म्हणून गरीब ते उद्योगपती झालेले आणि आपणा सर्वांसाठी आदर्शवत ठरलेले उद्योग क्षेत्रातील पुरस्कार विजेते श्री राजू अनंता पाटील जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूया. आणि 2017चा पुरस्कार जातो उद्योग क्षेत्रातील राजू अनंता पाटील. धन्यवाद धन्यवाद डीजे. मित्रांनो, यानंतरचं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करतोय आणि त्या क्षेत्राशिवाय प्रगती नाही, ते क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. भिवंडी आगरी महोत्सव 2017 या वर्षीचं शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार नामांकन आहे श्री पांडुरंग हेंदर भोईर, मुक्काम पारिवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. यांचा जन्म 20 एप्रिल 1970 साली झाला. शिक्षण BA BEd आहेत. विज्ञान पायाभूत शिक्षक आदर्श जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार, शैक्षणिक विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक, तालुका स्तर, जिल्हा स्तर व राज्य स्तरावर. उच्च वैज्ञानिक शिक्षक तज्ञाची त्यांच्या प्रयोगशाळेला भेट देऊन गौरवण्यात आले. सन 1992 पासून भावाळे गाव, तालुका भिवंडी येथे शिक्षक म्हणून नोकरीस रुजू आले. तेव्हापासून त्या गावातील 9 विद्यार्थी इंजिनियर झाले. त्या 9 विद्यार्थ्यांचं म्हणजे MBBS डॉक्टर झाला. शैक्षणिक साहित्य निर्मित करीत असताना छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोगही केले. या प्रयोगांना तालुका जिल्हा स्तरावर पारितोषिके मिळाली. विज्ञान प्रदर्शनामध्ये 9 वेळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, जिल्हा स्तरावर 7 वेळा द्वितीय क्रमांक. आता व पुढे ही वैज्ञानिक प्रयोग शिबिरामध्ये भाग घेत आहेत. आतापर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार जिल्हा परिषद शिवनगर केंद्रातून 2006 साली आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले. पंचायत समिती भिवंडी यांनी 2009 ते 2010 आदर्श शिक्षक म्हणून त्यांना गौरवले. भिवंडीतील पहिले मान मिळवलेले जिल्हा स्तरीय जिल्हा परिषद ठाणे आदर्श शिक्षक म्हणून सन 2010 ते 2011च्या पुरस्काराने गौरवण्यात आले. सन 2013 ते 14 या सावित्रीबाई फुले हा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना देण्यात आला. अशा या महान कलावंताला शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार 2010 व्यासपीठ देण्याची विनंती करतोय. जोरदार टाळ्या श्री पांडुरंग हेंदर भोईर, मुक्काम पारिवली. मी पुन्हा एकदा सन्माननीय खासदार साहेबांना विनंती करतोय की आपण हा पुरस्कार प्रदान करावा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पांडुरंग हेंदर भोईर विज्ञान शिक्षक म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो. धन्यवाद. यानंतर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार आणि जाहीर झालेला आहे पिंपळगरची
सुकन्या जलपरी डॉली देविदास पाटील. जोरदार टाळ्यांनी तिचं अभिनंदन करूया. गरीब घरात जन्माला येऊन अनेक अनुकूल परिस्थितीमध्ये तिच्या वडिलांनी जलतरणाच्या खेळात तिची इच्छा पूर्ण करून तिने विशेष प्रावीण्य मिळवले आहे. ठाणे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत सलग 3 वर्ष जलतरण पट्टू म्हणून प्रथम क्रमांक पटकावला. नवी मुंबई महापौर चषक स्पर्धेत प्रथम क्रमांक गोल्ड मेडल पटकावला. वयाच्या 10व्या वर्षी धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे 40 किलोमीटर अंतर 9 तास 36 मिनिटं पार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिने नाव नोंदवलेलं आहे. गिव्ह मी बिग हँड. जोरदार टाळ्यांनी तिचं अभिनंदन करायचं आहे. नांदेड येथे झालेल्या 19 नोव्हेंबर रोजी पोहण्याच्या स्पर्धेत 300 मीटर पोहणे लगेच 2 किलोमीटर धावणे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून तिने राष्ट्रीय स्पर्धेकरता ती प्राप्त ठरलेली आहे. मालवण येथे सागरी जलतरण स्पर्धेमध्ये 8 जानेवारी 2017 रोजी 50 मुलींमध्ये 7वा क्रमांक पटकावला. मालवण येथे झालेल्या 50 मीटर पोहणे लगेच 50 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी बांगलादेश व म्यानमार येथे भारताचे प्रतिनिधित्व ती करणार आहे. पुरस्कार देण्या अगोदर दानशूर व समाजाला डॉलीतर्फे मी आव्हान करतोय, बांगलादेश आणि म्यानमार येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेकरता तिला आर्थिक मदतीची गरज आहे. तरी आपण तिचे प्रायोजितत्व स्वीकारून आर्थिक मदत करू शकता, जेणेकरून ती आपल्या समाजाचा झेंडा अटकेपार रोहेल. गिव्ह मी अ बिग हँड. क्रीडा क्षेत्र पुरस्कार अत्यंत गरीब घराण्यातली ही जलपरी डॉली देविदास पाटील पिंपळगड. सन्माननीय खासदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या समेत विशुभाऊ म्हात्रे पुरस्कार देत आहेत. धन्यवाद. मित्रांनो, यानंतर कला क्षेत्राकडे आपण वळूया. भिवंडी आगरी महोत्सव 2017 कला क्षेत्रातील पुरस्कार जाहीर होतो आणि नामांकन या वर्षीचं देवानंद पाटील, मुक्काम काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. जन्मतारीख आहे 20 ऑक्टोबर 1962. जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून 1987 साली शिल्पकला आणि मॉडेलिंग शिक्षण पूर्ण केलं. सन 1993 रोजी काल्हेर येथे नयन सागर सोसायटीमध्ये स्वामी विवेकानंद यांची पूर्णाकृती पुतळा बनवली आणि आजतागायत तो अस्तित्वात आहे. सन 1999 साली महाराष्ट्र शासनाचा शिल्पकला हा राज्य सरकार पुरस्कार त्यांना देण्यात आला. सन 1996 साली यांचे वैयक्तिक शिल्पकला प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी, मुंबई येथे भरवण्यात आले. सन 2002 साली जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे सुद्धा या शिल्पकलेचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच यांचे इतर सहभाग सन 1993 आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, 1994 बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटी मुंबई, 1997 ललित कला केंद्र नवी दिल्ली, 1999 महाराष्ट्र राज्य शिल्पकला प्रदर्शन मुंबई, 2001 गुजरातमध्ये झालेल्या भूकंप पीडितांसाठी शिल्पकला प्रदर्शन मुंबई, 1994 मालवण विद्यापीठ कॅम्प, 2000 मध्ये मुंबई महानगरपालिका स्कूल कॅम्प प्रदर्शन. देवानंद पाटील हे राष्ट्रीय शिल्पकार कलावंत असून त्यांच्या शिल्प कलाकृती सिंगापूर, जपान अशा अन्य देशांमध्ये विकल्या गेल्या आहेत. स्थानिक पातळीवर त्यांनी काल्हेर, कशेळी, धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे साकारलेले आहेत. अशा कला क्षेत्रातील कलावंतांचा व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. श्री देवानंद पाटील, मुक्काम काल्हेर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सन्माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ह्या कलाकारांचा आपण सन्मान करायचा आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कला क्षेत्र पुरस्कार गाडी नंबर इको गाडी आहे 5371. खूप ट्रॅफिक झालेले, प्लीज सहकार्य करा. यानंतर साहित्य पुरस्कार आणि विजेते आहेत सुरेश सावळाराम मुकादाम, पायगाव, भिवंडी. अतिशय गरीब घरात जन्माला आलेले त्यांनी त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण अतिशय हालाकीत पार पाडले. त्यानंतर ठाणे, मुंबई येथे नोकरी करण्यास सुरुवात केली आणि वेळ मिळेल तेव्हा कविता लिहिण्यास सुरुवात केली. काव्य स्मृती भाग पहिला भाग, कविता संग्रह काव्य स्मृती भाग 2,
दुसरा काव्यसंग्रह व त्यानंतर 2 अश्रू हा काव्यसंग्रह तिसरा प्रसिद्ध झाला. तसेच त्यांच्या आतापर्यंत 300 कविता प्रकाशनाअभावी प्रस्तावित आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत दुर्दैवी अभांगणी मी अशी 2 नाटके देखील त्यांची अप्रकाशित आहेत. तसेच त्यांची विश्वासघात ही कादंबरी देखील लिहून झालेली आहे. पुढे त्यांनी 2 लघुकथा प्रतीक व प्रारब्ध असे लिहून दिवाळी अंक व वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. पुढे त्यांनी जवळजवळ 10 नाटकामध्ये भाग घेऊन अभिनय व दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. अशा या आपल्या समाजातील साहित्य क्षेत्रातील गुणवंत साहित्यिक त्यांना आज साहित्य क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण असून आतापर्यंत कोणत्याही लिखाणामध्ये कधीही खंड पडला नाही. साहित्य क्षेत्र पुरस्कार विजेते सुरेश सावळाराम मुकादम पायगाव भिवंडी. जोरदार टाळ्या कलावंतासाठी त्यांचा सन्मान व्यासपीठावर होत आहे. आणि त्यांच्या त्या कविता प्रसिद्ध करण्यासाठी जर कोणी प्रायोजक असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय लाडके आमदार अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे समिती प्रमुख माननीय श्रीमान रुपेश दादा म्हात्रे साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत समाज कल्याणाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धर्मसेवक सोन्या पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. वेलकम, सुस्वागतम. भिवंडी आगरी महोत्सवाच्या 2017च्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्रीमान रुपेश दादा म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आणि मित्र हो, यानंतरचा पुरस्कार आहे वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार. आणि रसिक प्रेक्षक हो, भिवंडी आगरी महोत्सव 2017 वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार जातोय डॉक्टर सौ मनीषा जयेश शेळके आणि श्री जयेश मोतीराम शेळके, मुक्काम पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. जोरदार टाळ्या या दोन्ही डॉक्टरांसाठी. सामायिक बक्षीस आपण दिलेलं आहे. डॉक्टर सौ मनीषा जयेश शेळके MBBS, डॉक्टर जयेश मोतीराम शेळके BHMS डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबिराचे मोफत आयोजन त्यांच्या माध्यमातून होत असते. आगरी व कोळी अशा 1600 पेक्षा जास्त डॉक्टरांना घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक अशा जिल्ह्यात डॉक्टरांची संघटना त्यांनी स्थापन केली. डॉक्टर सौ मनीषा शेळके यांना महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग प्रथम क्रमांक श्रेणीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून 5 वर्षे त्यांनी सेवा केली. डॉक्टर सौ मनीषा शेळके यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित असा डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने 2006 साली गौरवण्यात आले. डॉक्टर श्री जयेश शेळके हे जॉयंट्स ग्रुप भिवंडीच्या माध्यमातून मेडिकल प्रोजेक्ट कमिटीवर काम पाहत आहेत. डॉक्टर सौ मनीषा शेळके यांना एका वर्षात 300हून अधिक महिलांना नैसर्गिक प्रसूती नॉर्मल डिलिव्हरी केल्याचा मान मिळाला. डॉक्टर सौ मनीषा व डॉक्टर श्री जयेश शेळके यांची ग्रामीण भागामध्ये मानखोल येथे लोटस हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित आहेत. तसेच डॉक्टर श्री जयेश शेळके व डॉक्टर सौ मनीषा शेळके यांचे 50 बेडचे सुसज्ज व्हेंटिलेटर्स डायलिटिस युनिट असलेले भिवंडी येथे दगडी शाळेजवळ ऑर्बिट हॉस्पिटल कार्यान्वित आहे. ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून राजनोली येथे ड्रामा केअर सेंटर लवकरच सुरू होत आहे. अशा ग्रामीण भागातील लोकांशी नाळ जोडून त्यांची सेवा आपल्या हातून होण्याची मानसंगी असलेला आपल्या आगरी समाजातील हे दाम्पत्य डॉक्टर सौ मनीषा शेळके व डॉक्टर श्री जयेश मोतीराम शेळके यांना आगरी समाजाचा वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा. डॉक्टर सौ मनीषा जयेश शेळके आणि डॉक्टर श्री जयेश मोतीराम शेळके, पिंपळघर, भिवंडी. अभिनंदन. वैद्यकीय क्षेत्र पुरस्कार मनीषा शेळके, डॉक्टर जयेश शेळके. धन्यवाद. यानंतर वारकरी संप्रदायातील पुरस्कार आणि या वर्षीचे
विजेते आहेत हरिभक्त पारायण कबीर महाराज रघुनाथ म्हात्रे गुंदवली तालुका भिवंडी. जन्म 1 जुलै 1966. सन 1986 साली रेमंड कंपनीमध्ये नोकरीस असताना परमार्थाला सुरुवात केली. 1982 ते 84 स्वाध्याय परिवाराचे काम केले. 1985 साली वारकरी संप्रदायामध्ये हरिभक्त पारायण कैलासवासी काशीनाथ बाबा कल्लेर यांच्या सोबत प्रवेश केला. सन 1989 साली वारकरी संप्रदायाचे आनंद महाराज खोपोली खंडागडे चौक यांच्याकडून ते अनुग्रह घेतले. सन 1989 पासून ते आजपर्यंत बाल ब्रह्मचारी सदानंद महाराज तुंगारेश्वर यांच्या सानिध्यात 28 वर्ष वारकरी संप्रदायाचे काम करीत आहेत. सन 1997 साली हरिभक्त पारायण काशीनाथ बाबा काल्लेर यांचा आशीर्वाद की माझा उत्तराधिकारी म्हणून तू कीर्तन करशील तेव्हाच मी मरेन अशी त्यांची इच्छा आहे. सन 2001 पासून प्रबोधनात्मक कीर्तन प्रवचनास सुरुवात केली. सन 2001 ते 2016 पर्यंत भिवंडी तालुका व ठाणे जिल्हा बाहेर असे एकूण 2000च्या वर त्यांनी प्रवचने आणि कीर्तन केले आहेत. सन 2003 मध्ये भागवत धर्माचार्य मंडळ गुंदवली यांची स्थापना करून ते अध्यक्ष झाले आणि नाम सप्ताहाला सुरुवात केली. वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर सेवा मंडळ ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. भागवत धर्माचार मंडळ व ठाणे सल्लागार म्हणून कार्यरत असून बालयोगी सदानंद महाराज ट्रस्ट तुंगारेश्वर ते सेवक म्हणून काम करत आहेत. आज तागत त्यांच्या हातून आगरी आदिवासी कोळी कुणबी व इतर समाजातील असंख्य लोकांनी दीक्षा घेऊन वारकरी संप्रदायाचे ते पायीक झालेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये तरुणांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा म्हणून एक निष्ठावंत वारकरी संप्रदायाचे कार्य करत आहेत. हरिभक्त पारायण कबीर महाराजांनी नोकरी व घर सांभाळून वारकरी संप्रदायाचे एक निष्ठेने आतापर्यंत त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांना भिवंडी आगरी महोत्सवाचा लाख लाख सलाम. वारकरी सांप्रदायिक पुरस्कार हरिभक्त पारायण कबीर महाराज रघुनाथ म्हात्रे गुंदवली. जोरदार टाळ्या यांच्यासाठी आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्याची विनंती सन्माननीय खासदार साहेबांना करतोय. आपल्या शुभास ज्ञापन करायचे. धन्यवाद. यानंतर राजकीय क्षेत्रातील पुरस्कार आणि 2017 भिवंडी आगरी महोत्सव टॉप 10 विजेते आहेत श्री मनोज अनंत म्हात्रे मुक्काम कालवार तालुका भिवंडी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. यांना कोणताही राजकीय पक्ष वारसा नसताना त्यांनी 1999 साली युथ काँग्रेसच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सन 2002 साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रथम महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 2004 साली प्रभाग क्रमांक 4 वर सभापती म्हणून निवड झाली. सन 2007 काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवड आणि प्रभाग क्रमांक 4 चे सभापतीपदी ते विराजमान झाले. सन 2009 मध्ये भिवंडी तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सन 2011 स्थायी समिती सभापती म्हणून ते बिनविरोध निवडून आले. सन 2012 काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बिनविरोध नगरसेवक म्हणून पुन्हा निवड झाली आणि सन 2000 साली स्थायी समिती सभापती म्हणून दुसऱ्यांदा बिनविरोध सभापती म्हणून निवडून आले. सन 2014 पुन्हा स्थायी समिती सभापतीची निवड झाली. सन 2015 साली ठाणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. सन 2015 भिवंडी शहर महानगरपालिकेचे ते सभागृह नेते म्हणून काम पाहत आहेत. MMRDA सन 2013 च्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी ते सदस्यपदी त्यांची निवड झाली. भिवंडीतील रेती व्यावसायिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करून सरकारपर्यंत पाठपुरावा केला. सन्माननीय मनोज अनंत म्हात्रे मुक्काम कालवार राजकीय क्षेत्र पुरस्कार 2017. जोरदार टाळ्यांनी त्यांना आपण दोघांच्या शुभास्ते, कारण की हा राजकीय क्षेत्रातील पुरस्कार आहे. दोन्ही राजकीय मंडळींना विनंती असेल आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. अतिशय चांगल्या मनाचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. हा मित्रांनो, भिवंडी अग्री महोत्सव 2017 आजच्या या दिवसातील शेवटचा अंतिम महत्वाचा पुरस्कार सामाजिक क्षेत्र पुरस्कार 2017 मध्ये नामांकन आहे श्री विश्वनाथ बाळाराम म्हात्रे, विश्वभाऊ म्हात्रे, मुक्काम सोनाले, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. जोरदार टाळ्या भाऊसाठी. धन्यवाद. सोनाले गावातून सामाजिक कार्याला भाऊंनी सुरुवात केली. सन 2010 साली साई सेवक संस्था स्थापन साई भक्तांचा पदयात्री पालखी संस्थेला सेवा पुरवण्यात भाऊंनी सुरुवात केली. सन 2005 पासून तालुका स्तरावर क्रिकेटचे सामने भाऊ चषकाच्या नावाने सुरू केले. सन 2007 पासून हिंदू मुस्लिम एकता नारा देऊन मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिन्यात दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं, ते सुद्धा साईधाममध्ये. सन 2011 साली परिसरातील जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली. शिर्डीला पायी वारी जाणाऱ्या साई भक्तांसाठी साईधाम विश्रामगृह सोनाले व साईधाम विश्रांतीगृह घोटी नाशिक येथे बांधण्यात आले. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तूचे व वह्यांचे वाटप दरवर्षी केले जाते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी गावात साई सेवक महिला बचत गटाची निर्मिती केली. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. आतापर्यंत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून आगरी समाजाच्या व इतर समाजाच्या तरुणांना आगरी समाजाचे संस्कृती दर्शन घडवून ती जतन करण्याच्या दृष्टीने सन 2004 पासून भव्य दिव्य स्वरूपात आगरी महोत्सवाचं आयोजन केलं आणि तेच हे महोत्सव आहे. भिवंडीतील गरीब कामगारांसाठी नेत्रचिकित्सा, मधुमेह आरोग्य शिबिराचं आयोजन करीत आहेत. दिवाळी या सणामध्ये आदिवासी समाजात जाऊन आदिवासी महिलांना साड्या व मिठाई वाटपाचे कार्यक्रम करीत आहेत. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करीत असतात. येथे आगरी महोत्सव भरवला जात आहे. या गुरुतर जागेला सुशोभित करून सीझन क्रिकेटची सुरुवात भाऊंनी केली. भिवंडीतील तरुणांचे वाहतुकीचे नियम समजावे म्हणून तालुका पोलीस स्टेशन व साई सेवक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून जनजागृती निर्माण करण्याचे काम भाऊंनी केलं. परिसरातील साई भक्तांना साईबाबाचे दर्शन घेता यावे म्हणून प्रत्येक महिलांना मोफत भिवंडी ते शिर्डी बस सेवेचं आयोजन केलं. तसेच आतापर्यंत विशुभाऊंना काशीनाथ बाबा पुरस्कार, आगरी समाजरत्न पुरस्कार, शुभ सामाजिक संस्था पुरस्कार आणि भिवंडी प्रभात पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नक्कीच असे आगरी समाजातील 2017च्या व्यासपीठावर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार विश्वभाऊ म्हात्रे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करूया. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आणि विश्वभाऊंच्या सौभाग्यवती यांना विनंती करतोय पुढे यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2014 पासून भिवंडी आगरी महोत्सव आपण पाहतो आणि 2017च्या व्यासपीठावर त्यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. थँक्यू डीजे. आणि 2 व्यक्तींचा प्रोत्साहनात्मक सन्मान कुमार परेश पंढरीनाथ हरट, कबड्डीपट्टू सोनाळे. नेपाळ येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लंगडी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल आज भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये आपला सन्मान करण्यात येत आहे. त्याला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. परेश पंढरीनाथ हरड. मी सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे आपल्याला विनंती करतोय की या हॅलो 5371 गाडीचे मालक आपल्या गाडीजवळ जायचंय. त्या ठिकाणी खूप ट्रॉफिक झालेला आपल्यामुळे. अभिनंदन 7815 त्या सुद्धा गाडीचे मालक त्या ठिकाणी जायचंय. 7815. आणि दुसरा उत्कृष्ट धावपटू ओमी नामदेव पाटील. ऑलिम्पिक मध्ये पहिली चाचणी कांदिवली येथे त्याची निवड झाली होती. ऑलिम्पिक दुसरी चाचणी पुणे येथे सुद्धा निवड झाली. एका वर्षामध्ये 25 स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि पुढील येणाऱ्या कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊया. मी त्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की ओमी नामदेव पाटील कशेरीचा हा धावपटू आहे, त्याला आपण सन्मानित करायचं आहे.
सुचित्रा म्हात्रे वहिनी आपण व्यासपीठावर यायचंय. काय करू दे यानंतर मी विनंती करतोय भिवंडी लोकसभेचे सन्माननीय खासदार आदरणीय कपिलजी पाटील साहेब आपण भिवंडी आगरी महोत्सवाला शुभेच्छा द्याव्यात. भिवंडी आगरी महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार रुपेशजी म्हात्रे ज्यांना राजकीय पुरस्कार मिळाला ते मनोजजी म्हात्रे, सोनिया पाटील, समाजाचे अध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्ष हनुमान पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व पुरस्कार्थी ज्याने आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे, ते आगरी महोत्सव समितीचे संस्थापक विशू म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित ज्ञाती बंधू आणि भगिनीनो, मी माझं भाषण सुरू करण्यापूर्वी समाजातील सगळ्याच तरुणांना आवाहन करतो, या ठिकाणी आपल्या आगरी समाजाचं भूषण असलेली डॉली पाटील ही धरम तर ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर पार करून तिने गिनीज बुकात स्वतःचं नाव कोरलं आणि निव्वळ पैशाच्या अभावी जर ती बांगलादेश आणि भूतानला जाऊ शकली नाही तर या समाजाला कुठेतरी लांछन लागेल. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो, या मुलीला आपण सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे. मी माझ्याकडून तिला 1,00,000 रुपयाची मदत करतो. मी पुढचं भाषण सुरू करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की माझं भाषण संपेपर्यंत 3 लाखाची देणगी इथं तिला जमा झाली पाहिजे, कारण 3 लाखाचा तिला खर्च आहे. इकडे दोन्ही शिक्षक आहेत, ज्यांना ज्यांना तिला मदत करायची आहे त्यांनी त्यांच्याकडे येऊन त्यांची नावं द्यावी. हे भाषण संपलं की ते जाहीर करतील. खऱ्या अर्थाने आपल्याला जर आगरी समाजाचा अभिमान असेल, ही मुलगी आगरी समाजाची आहे, हिने आपल्या आगरी समाजाचं नाव लौकिक वाढवावं असं आपल्याला वाटत असेल तर इथून तिला परत कोणाच्या दारात पैशांसाठी जावं लागणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी या माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तिकडनं 10,000ची देणगी आली बघा, 1,10,000 रुपये झाले. अजून काय कोण नाही का आगरी समाजात कोणी धनवान राहिला नाही की कोणी दानशूर राहिला नाही. सुरुवात झाली, आपोआप होईल, सगळे 3 लाख रुपये जमा होतील इथे. खऱ्या अर्थाने आगरी महोत्सवाच्या ह्या नियोजनाबद्दल सोन्या पाटील 11,000, सोन्याला हे शोभत नाही 11,000. राजू पाटील 11,000 कसे एवढे, तर सगळे धंद्याची तुम्ही किती लाईन सांगितली आम्हाला. आता एवढी लाईन लावली ना सगळ्या धंद्याची. मनोज म्हात्रे 11,000. या टोटल 3 लाख पूर्ण झाले की सांगा मला, तोपर्यंत भाषणच सुरू नाही करणार. वरुण पाटील 11,000.
1,71,000 रुपये झाले. आगरी समाज उन्नती मंडळ 25,000. दीना पाटील 11,000. 2 लाख झाले वाटतं. सोनाले गणेश म्हात्रे 11,000. काय कोणी दिले नाव सांग मला. गीता चौधरी नगरसेविका 5,000. देवानंद पाटील शिल्पकार 2,000. हे झालं नाही सांगितलं मी. अंजुरदेवाचे सरपंच सिद्धेश पाटील 11,000. विनोद मुकादम 11,000. घे ना. अरे घे घे. आगरी महोत्सवाचं उत्कृष्ट आयोजन विशू म्हात्रे यांच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून होत आहे. विशू भाऊ यांनी फक्त आगरी महोत्सवाचं आयोजन केलं असं नाही, हे आगरी महोत्सव यशस्वी केलं. फक्त यशस्वी केला असं नाही तर हा आगरी महोत्सव लोकांपर्यंत पोहोचवला. फक्त लोकांपर्यंत पोहोचवलंच नाही, आगरी समाजाची संस्कृती ही सगळ्या शहरात राहणाऱ्या जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून विशू म्हात्रे यांनी केलं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने विशू म्हात्रे यांना मी धन्यवाद देतो. फक्त संस्कृतीचं जतन केलं असं नाही तर आपल्या समाजामध्ये असलेले वेगवेगळ्या विशेषणाने विभजित असलेले माझ्या पाठीमागे बसलेले सगळे या समाजाचे टॉप 10 यांचा सन्मानही केला. किती मोठं समाजाकडे आपल्या धन आहे याची प्रचिती यांचा सन्मान बघितल्यानंतर होतो. कृषी क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे, राजकीय क्षेत्रात आहे. असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये आगरी समाजातील आपले बांधव हे पुढे नाहीत. निश्चितपणाने आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मगाशी जयमाला पाटील 10,000 रुपये. नाव घ्या म्हणजे लोकांना जरा प्रेरणा मिळते. माझं भाषण एक वेळ नाही झालं चालेल, या मुलीची व्यवस्था झाली पाहिजे. मगाशी मी खाली बसलो होतो. सुनील पाटील आपला शिक्षक आहे, त्यांनी माझ्या हातात एक पुस्तक आणून दिलं. भादवडची आपली निर्मला पाटील रांनोलीची, भादवडचं माहेर तर आहे ना, सोनाल्याच आहे. हिचा कविता संग्रह त्यांनी माझ्या हातात दिला. मी पहिलं पान उघडलं, ते वाचत असताना सुनील सांगत होता की हिच्या शब्दामध्ये ताकद आहे आणि मला त्याची प्रचिती आली. 2 ओळींवर माझं लक्ष गेलं
आणि मला आपल्या समाजाची आठवण झाली. खरं या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची ओळख आहे ही शस्त्राशी जोडलेली आहे. आणि या ओळी अशाच आहेत की शस्त्रापेक्षा शब्दांच्या ताकदीला जास्त धार आहे. आपल्या ज्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाला एक संदेश दिला, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मला या मुलीच्या 2 ओळी वाचून मलाही असं वाटायला लागलं की माझा समाज बदलत आहे, पुढे जात आहे. निश्चितपणाने ह्या समाजासाठी ही गौरवाची गोष्ट आहे. गौरवाची गोष्ट याच्यासाठी आहे ज्या समाजातील तरुणांना किंवा व्यक्तींना 2 शब्दही शुद्ध बोलता येत नव्हते, त्या समाजातील मुलं आता पुस्तकं लिहायला लागली, कविता करायला लागले. याच्यापेक्षा मोठा अभिमान या समाजासाठी काय असू शकतो. भरीसभर म्हणून या समाजाच्या प्रती इतका मोठा सन्मान महाराष्ट्राच्या साहित्यिकांनी दिला की ज्या समाजाला 2 शब्द शुद्ध बोलता येत नव्हते त्या समाजाला मराठी साहित्य संमेलनाचं आयोजकपद मिळावं, याच्यापेक्षा मोठा सन्मान या आगरी समाजाचा दुसरा काही असू शकत नाही. डोंबिवलीच्या आगरी युथ फोरमला मराठी साहित्य संमेलनाचं आयोजनपद मिळालं, हे आगरी समाजाच्या प्रत्येक बांधवासाठी अतिशय अभिमानाचा आणि सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा क्षण आहे. हा विश्वास या समाजाच्या प्रती का निर्माण झाला, तर अशाच प्रकारचा डोंबिवलीमध्ये आगरी महोत्सव आगरी युथ फोरमच्या माध्यमातून केला जातो. आणि त्याचं आयोजन डोंबिवलीत राहणाऱ्या काही साहित्यिकांनी बघितलं आणि त्यांना विश्वास निर्माण झाला की यांच्या ताब्यात जर साहित्य संमेलन दिलं तर निश्चितपणाने हे साहित्य संमेलन सुद्धा यशस्वी करू शकतील. येणाऱ्या काळामध्ये जर या साहित्य संमेलनाची जबाबदारी भिवंडीला मिळाली तर मला विश्वास आहे की विशू मात्रे निश्चितपणाने ते साहित्य संमेलन सुद्धा यशस्वी करून दाखवतील. अशा प्रकारचं नियोजन आणि आयोजन ह्या आपल्या आगरी महोत्सवाचं त्यांनी केलेलं आहे. हा सन्मान आपल्या समाजाला मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातनं जे सहकारी सतत प्रयत्न करत असतात त्यांच्या पाठीशी समाजाने सर्व शक्तीनिशी उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी आपल्याला आवाहन करेन, खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची संस्कृतीच नाही तर समाजाला एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाणाची आवश्यकता आहे. आणि ह्या विचाराची देवाणघेवाण तेव्हाच मिळू शकते जेव्हा आपण अशा महोत्सवाच्या माध्यमातून सगळे एकत्र येत असतो. म्हणून समाजाने सर्व शक्तीनिशी अशा महोत्सवांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणं हे तितकंच गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये हा समाज निश्चितपणाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करेल. मला माहीत नाही, आपल्या आयोजकांना माहीत आहे की नाही, आपल्या ओवलीचा एक मुलगा पायलट झालेला आहे. खरं त्याचाही सत्कार आपण या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आगरी समाजातील तरुण मुलं आता असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात आपली मुलं नाहीत. पूर्वी एक डॉक्टर नसायचा आपल्या समाजामध्ये, आता इतके डॉक्टर आहेत की आपल्याला मोजता येत नाही. येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की या समाजाचा फक्त आज एक IAS ऑफिसर आहे, रवींद्र शिंदे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील मुलं प्रगती करायला लागलेली आहेत. तुमच्या बाजवड गावचा आपला सुपुत्र बाबुलनाथ नाईक यांचा मुलगा उल्हास नाईक हा येणाऱ्या काळामध्ये अकाउंटंटच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणाने मोठी कामगिरी करेल. मी तर त्याला आवाहन करेन सगळ्या समाजाच्या वतीने की आपण इथंच न थांबता अजून परीक्षा दिली तर आपल्यालाही IAS होणं काही कठीण नाही. पण आज आम्हाला एक IAS ऑफिसरचं नाव घ्यावं लागतंय. जसं मी डॉक्टरांचा उल्लेख केला, येणाऱ्या काळामध्ये या समाजाचे असे अनेक IAS ऑफिसर होतील आणि आमच्या पुढे असाच प्रश्न उपस्थित होईल की आता कोणाचं नाव घ्यावं. निश्चितपणाने रवींद्र शिंदे यांच्याकडनं रवींद्र शिसवे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुणांनी IAS IPS ह्या क्षेत्राकडे वळावं. आपल्यामध्ये क्षमता आहे पण आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. पण समाजाच्या माध्यमातून अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला देण्याच्या बाबतीत समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी ही सामाजिक क्षेत्रातले असेल राजकीय क्षेत्रातले असेल आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून आपल्याला सतत प्रोत्साहन देत राहील. आपण फक्त एक पाऊल पुढे टाका. आपण टाकलेलं पाऊल हे IAS IPS पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहू. अशा प्रकारची शाश्वती आपल्याला मी या ठिकाणी देतो. खऱ्या अर्थाने या समाजाला संघटित राहण्याची आवश्यकता आहे. समाजाकडे काहीच कमी नाही, सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. एक अशी गोष्ट नाही की ज्याची वानवा आहे. यापूर्वी मी सांगत होतो की लोक सांगतात की आगरी समाज श्रीमंत आहे, परंतु जोपर्यंत आगरी समाजामध्ये वैचारिक श्रीमंती येत नाही तोपर्यंत आगरी समाज श्रीमंत झाला असं मी मानायला तयार नाही. असं अनेकदा मी सांगितलं. परंतु आगरी समाजातील तरुणांनी स्वतःमध्ये वैचारिक श्रीमंती आणून माझं ते वाक्य खोटं ठरवण्याचं काम केलं आहे. माझं वाक्य जरी खोटं ठरलं असलं तरी त्याचा परमोच्च आनंद मला आहे, कारण आता आगरी समाजामध्ये वैचारिक श्रीमंती यायला लागलेली आहे. आणि म्हणून आपण जर संघटित राहिलो तर हा समाज अजून पुढे जाईल. मी नेहमी एक उदाहरण देतो. एक द्राक्षवाला द्राक्ष विकत असतो. त्याच्याकडे एक बाई द्राक्ष विकत घ्यायला जाते. कुठल्याही द्राक्षवाल्याकडे आपण गेलो, दोन प्रकारची द्राक्ष असतात, काळी आणि पांढरी नाही. एक गुच्छामध्ये असतात आणि दुसरी त्या गुच्छामधून निखळलेली टोपलीमध्ये असतात. त्या बाईने द्राक्षवाल्याला विचारलं, द्राक्ष कशी दिली? जी गुच्छातली द्राक्ष होती त्यांनी सांगितलं की ही 80 रुपये किलो दिली. त्याच गुच्छातनं पडलेली द्राक्ष जी टोपलीमध्ये होती तिने विचारलं की ही टोपलीतली द्राक्ष कशी दिली? त्यांनी सांगितलं की 40 रुपये किलो दिली. गुच्छात जर आपण असलो तर आपली किंमत 80 रुपये आहे आणि जो गुच्छातनं बाहेर जाईल, बाहेर गेला की त्याची किंमत अर्धी होते. समाजाने हीच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण एका गुच्छात राहिलो तर आपली किंमत पूर्ण आपल्याला मिळू शकते. आपण जर गुच्छातनं बाहेर गेलो तर आपली किंमत ही अर्धी होऊ शकते. म्हणून समाजाने कायमचं द्राक्षातल्या गुच्छासारखं एकत्र राहण्याचं काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने समाज नेहमीच वर्तन करत असतो. आपली जी संस्कृती आहे, आपली जी माणुसकी आहे, ही आपल्याला कुठेच मिळत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अनेकदा सांगितले, पुन्हा त्याचा उल्लेख करतो की इतर समाजाच्या इमारती या असतील गगनचुंबी, त्यांची वैभवकांक्षा असेल गगनाला भिडणारी, पण क्षितिजाला गवसणी घालणारी माणुसकी आणि कौटुंबिक जिव्हाळा हा फक्त आणि फक्त आगरी समाजामध्येच आहे. असं म्हटलं
तर अतिशयोक्ती होणार नाही. ही संस्कृती आणि ही माणुसकी ही टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी कायमचं केलेलं आहे. परंतु हे टिकवताना ह्याचाही विचार करण्याची आता आवश्यकता आहे की आपण माणुसकीच्या माध्यमातून आपण सगळंच उघडं करून दुसऱ्याला देत असतो. पण असं न करता स्वामी विवेकानंदांचा जो विचार आहे त्या विचाराचा पगडा आपल्यावर बसवून आपण त्या पद्धतीने जर मार्गावर चाललो तर निश्चितपणाने आपल्या प्रगतीत अजून भर पडू शकेल. स्वामी विवेकानंदांचा विचार काय आहे तर स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेत गेले होते. कॉन्फरन्स संपली आणि सगळे चहा प्यायला गेले. अमेरिकेतले जेवढे अमेरिकन होते त्यांनी सगळ्यांनी चहा घेतला आणि ते कपाने चहा प्यायला लागले. स्वामी विवेकानंदांनी चहा घेतला आणि त्याने अर्धा चहा बशीत ओतला आणि कप हातात धरून ठेवला. एक त्यांच्या जवळचा माणूस जो त्यांचा परिचयाचा झाला होता अमेरिकन, त्याने येऊन त्यांना सांगितलं, अरे हे काय बशीत चहा पितो, किती असभ्य आहेस तू. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की ज्याला तू असभ्य बोलतो ही आमची संस्कृती आहे. संस्कृती कशी आहे तर त्यांनी त्यांना पटवून सांगितलं की तुम्ही हातात कप आल्याबरोबर कप तोंडाला लावला. मी माझ्या हातात कप आल्यावर अर्धा चहा बशीत ओतला, अर्धा कप माझ्या हातात आहे. आता समोरून अचानक कोणीही आला तर माझ्या हातातला अर्धा कप चहाचा मी त्याच्या समोर धरू शकतो. ही आमच्या भारताची संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपल्या आगरी समाजाची आहे. आगरी समाजाचा प्रत्येक माणूस अशाच पद्धतीने वागतो. आपल्याकडे असेल त्याच्यातलं सगळं देण्याचा प्रयत्न करतो. मला आपल्याला ह्याच्यातून हेच सांगायचं आहे की जरूर द्यावं पण थोडंसं आपल्यासाठी राखून ठेवावं. अशा प्रकारची जर भावना ठेवून आपण काम केलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आगरी समाज अजून प्रगतीच्या मार्गाने जलद गतीने जाऊ शकेल. मी या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे यांच्याकडनं प्रेरणा घेणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रात पुरस्कार मिळाला. मी त्यांना विचारलं किती उत्पन्न मिळते, त्यांनी सांगितलं 2.5-1 लाख रुपये मिळते. पण येणाऱ्या काळामध्ये 2.5 लाखावरून आपण 25 लाखावर कसे जाऊ याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही सगळी जी मंडळी आहे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. कोणी बौद्धिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, कोणी उपचार करून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, कोणी राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे ज्यांचं ज्यांचं जे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या माध्यमातून शेवटी समाजाच्याच उपयोगी येण्याचं काम करतो. आणि या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम विशुभाऊसारखा माणूस करतो. त्यांचे सर्व सहकारी करतात म्हणून विशुभाऊ यांना धन्यवाद दिले पाहिजेत. मोत्यांची जी माळ असते त्या मोत्यांच्या माळेला गुंफण्याचं काम अदृश्य धागा करत असतो. तुम्ही सगळे मोती आहात. या अदृश्य धाग्याचं काम आगरी महोत्सवाच्या माध्यमातून या आगरी महोत्सवाच्या समितीने केलेला आहे. हा धागा अतिशय जेवढा महत्त्वाचा मोती आहे त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना महत्त्वाचा हा धागा आहे. हा धागा नसता तर हे मोती सगळे त्या माळीमध्ये आपल्याला गुंतता आले नसते. म्हणून सगळ्यात जास्त धन्यवाद सगळ्या समाजाच्या वतीने मी आपल्याला देतो की आपण हे काम केलं. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे उपक्रम राबवून अशाच पद्धतीचे कार्यक्रम करून समाजातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतो. मी फार आता आपल्या समाजामध्ये भांडणं राहिली नाहीत पण समाजाचा अध्यक्ष इथे आहे आणि आगरी महोत्सव करणारे आहेत. या समितीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती करीन की कुठेही आपल्याला अशा प्रकारची भांडणं गावागावामध्ये दिसत असतील तर त्या ठिकाणी सगळ्याच पक्षाच्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांची भांडणं कशी मिटतील याच्यासाठीही पुढाकार आपण जर घेतला तर निश्चितपणाने आपल्या समाजाची प्रगती अजून चांगल्या पद्धतीची होईल. मी लोकसभेमध्ये आज खासदार म्हणून आहे. मला अभिमान आहे की मी आगरी समाजाचा आहे. 790 खासदारांमध्ये मी फक्त एकमेव आगरी समाजाचा खासदार आहे. दुसरा कोणी आगरी समाजाचा खासदार नाही. मी खासदार आहे याचं सगळं श्रेय माझ्या समोर बसलेल्या सगळ्याच लोकांना आहे. आगरी समाजाला पण आहे आणि जे जे समाज, मग कुणबी समाज असेल, आदिवासी समाज असेल,
मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, माळी साळी जेवढे समाज आहेत त्या सगळ्या समाजांचं याच्यामध्ये योगदान आहे. परंतु या सगळ्या समाजाने जर सहकार्य केलं नसतं तर मी 790 मध्ये एक आगरी त्या ठिकाणी पोचू शकलो नसतो. मी या ठिकाणी याचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो की आपल्या समाजानेही ज्या समाजाचं जे चांगलं आहे ते घेण्याचं काम करणं गरजेचं आहे. आपलं जे चांगलं असेल ते त्या समाजाला द्यावं आणि त्या समाजाचं जे चांगलं असेल ते आपण आत्मसात करावं. प्रत्येक समाजामध्ये त्यांचे एक तरी चांगली गोष्ट ही निश्चितपणाने असणार, म्हणून ते घेण्याचं काम करून समाजाने पुढे जाण्याचं काम करावं अशा प्रकारचं आवाहन आपल्याला करतो. विशी भाऊ त्यांच्या सर्व सहकार्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. हॅलो, धन्यवाद. एकच मिनिटामध्ये या ठिकाणी डॉली पाटीलला जी मदत दिलेली त्यांची नावं असतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतोय. कोमल फाउंडेशन कोमल पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, श्रीराम पाटील सर कोणगाव रुपये 10,000 रुपये, राजू अनंत पाटील उद्योगपती रुपये 11,000 रुपये, रवींद्र गुरुनाथ तरे भादवड रुपये 1100, वरुण सदाशिव पाटील नगरसेवक 11,000 रुपये, पांडुरंग भोईरसह रुपये 1,000, मनोज अनंत म्हात्रे साहेब नगरसेवक रुपये 11,000, आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका 25,000, दिना पाटील साहेब 11,000, राम भोईर उद्योगपती वळगाव 11,000, गीता चौधरी नगरसेविका 5,000, देवानंद पाटील उद्योगपती 2,000, सिद्धेश कपिल पाटील साहेब सरपंच 11,000, नरेश पाटील साहेब ओम ग्रुप 5,000, विनोद चट मुकादम कोली मोस संस्थापक अध्यक्ष रुपये 11,000, भगवान ठाकूर भगवान प्रतिष्ठानच्या वतीने रुपये 5,000, सोन्या पाटील साहेबांच्या वतीने रुपये 11,000, गणेश म्हात्रे यांच्या वतीने रुपये 11,000, जयमाला पाटील यांच्या वतीने रुपये 10,000, गिरिधर पाटील ठाणे जिल्हा कार्यकारिणी पोलीस पाटील संघटना रुपये 5,000, कारिवलीचे राजू पाटील रुपये 5,000 अशी एकूण रक्कम झालेली आहे 1,78,100 आणि खासदार साहेबांचे 1,00,000 असे 2,78,100 रुपये झालेले आहेत. जोरदार टाळ्या सर्व दानशूरांसाठी. धन्यवाद. आणि यानंतर व्यासपीठावर उपस्थित व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करतोय मी या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब, सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचे. तसेच भिवंडी आगरी महोत्सव समितीचे अध्यक्ष सोन्या पाटील साहेब व भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय आपण पुढे येऊन भिवंडीचे लोकनेते माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मदन मोहन नाईक साहेब, तसेच सन्माननीय नगरसेविका गुलाबताई नाईक आणि सन्माननीय प्रभुदासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी विनंती करतोय की आपण पुढे येऊन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय भिवंडीचे लोकनेते मदन मोहन नाईक साहेब, तसेच सन्माननीय नगरसेविका भिवंडीचे लोकनेते माननीय मदन मोहन नाईक साहेब, आदरणीय नगरसेविका गुलाबताई नाईक, मदन मोहन नाईक साहेब यांनी रुपये जे बाकी होते 3 लाखासाठी 22,000 रुपये दिलेले आहेत. जोरदार टाळ्या. आणि खासदार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे व्यासपीठावरच 3 लाख पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष माननीय मदन मोहन नाईक साहेब यांचा सन्मान होत आहे. अभिनंदन. मी सगळ्या समाजातील या दानशूर बांधवांना धन्यवाद देतो. माझ्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊन या ठिकाणी 3 लाखाची देणगी 3,11,000 झाले. आकडा वाढत चालला. अजून वाढले. देणगी आपण दिली त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. पण एक विनंती आपल्याला करतो की आता काही सहकार्यांनी जर पैसे आणले नसतील तर आपण ते पैसे वसूल करून त्या मुलीकडे द्यावे. तिला काय माहिती आता कोणी जाहीर केले काय तिला काहीच माहित नाही. त्यांना जायला लावू नका. आपल्याकडे कोणाकडे नसतील त्यांनी यांच्याकडे फोन करून द्या
किंवा ते येतील तेव्हा द्या. तिला मला वाटतं कधी जायचंय, कुठे गेली ती, डॉली डॉली किती तारखेला जायचंय? 5 फेब्रुवारीला जायचंय तिला. म्हणजे दिवस काय नाही आपल्याकडे. मी उद्या दिल्लीला चाललोय बेटा, तू उद्या सकाळी ये, मी तुला पैसे देतो. धन्यवाद. तर या ठिकाणी उपस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक वरुण सदाशिव पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक वरुणजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय विक्रीकर उपायुक्त विलास बाबुलनाथ नाईक यांना विनंती करतो की आपण साहेब पुढे यायचं आहे. विलास बाबुलनाथ नाईक, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, यांचा भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सुस्वागतम. नक्कीच या ठिकाणी हवेलीचे उद्योगपती अरविंद म्हात्रे यांनी ₹11,000 रोख जमा सुद्धा केलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. या ठिकाणी आपल्या समाजातील सीए सीए साहेब यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं लवकर. आपल्या समाजाचे सीए किरणजी बजागे यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय की किरण बजागे आपल्या समाजाचे चार्टर्ड अकाउंटंट हे झालेले आहेत. त्यांचा व्यासपीठावर सन्मान अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे समिती प्रमुख रुपेशदादा म्हात्रे हे त्यांचा सन्मान करत आहेत. शत्रुघ्न पाटील आता स्टेजवर आले होते, त्यांनी माझ्याशी लगेच संपर्क करा. शत्रुघ्न पाटील. ज्या देणगीदारांनी, सहयोग देणाऱ्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे त्यांनी साई सेवक प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयामध्ये विशू भाऊ यांच्याकडे सदरील रक्कम जमा करावी. ओम ग्रुपचे प्रोप्रायटर नरेश पाटील यांनी ₹5,000 जमा केलेले. धन्यवाद.